जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. जळगाव जामोद कौस्तुभ नगरातील 1.25 कोटींच्या विकास कामांचा बोजवारा. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिक आक्रमक. जळगाव जामोद प्रतिनिधी. शहरातील प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मधील कौस्तुभ नगर परिसरात सध्या नगरपालिकेतर्फे सुरू असलेली विकासकामे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. केला-शोरिया परिसरातील या भागात रस्ते, नाली आणि गार्डनसाठी सुमारे 1.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेले हे काम अत्यंत संथ गतीने आणि निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा खळबळजनक आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. कौस्तुभ नगरात सध्या सिमेंट रस्ता आणि नालीचे बांधकाम सुरू आहे. नियमानुसार रस्ता तयार करण्यापूर्वी योग्य खडीकरण म्हणजे MTD किंवा WMM करणे आवश्यक असते. मात्र कंत्राटदाराने खडीकरण न करताच थेट सिमेंटचे थर रचण्यास सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर बांधकामासाठी वापरण्यात येणारे साहित्यही अत्यंत हलक्या दर्जाचे आहे. बांधकामासाठी शुद्ध वाळूऐवजी पूर्णा नदीतील गाळ मिश्रित रेती वापरली जात आहे. सिमेंट, रेती आणि गिट्टीचे प्रमाण योग्य नसून केवळ वरवर काम उरकले जात आहे. कामाच्या ठिकाणी नगरपालिकेचे शाखा अभियंता